हॅलो चॅम्पियन्स. विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत एक शायरी मला आठवली आहे आणि मी तुम्हाला वाचून दाखवतो ती काय आहे. तर लक्ष द्या. कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. कोशिश कर हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन सा तीर सद मरुस्थल से भी जल निकलेगा. मेहनत कर खुद पे विश्वास रख, बंजर जमीन से भी फल निकलेगा. जिंदा रख दिल में उम्मीदों को, गरल के समंदर से भी गंगा जल निकलेगा. अभी ये लास्ट लाइन मेरी फेवरेट है. कोशिश जारी रख कुछ कर गुजरने की. कोशिश जारी रख कुछ कर गुजरने की. जो है आज थमा थमा सा वो भी चल निकलेगा. नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा डॉक्टर भास्कर शिंदे. आज महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे. नीट आणि जेई मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तीन गोष्टी अतिशय महत्त्वाची रोल आहे. आणि नंबर 1 करेक्ट गायडन्स, नंबर 2 तुमचा सेल्फ स्टडी, आणि नंबर 3 जे तुम्हाला जे गायडन्स मिळते आणि तुम्ही जे सेल्फ स्टडी करताय त्याला चेक करणे, आणि ते म्हणजे टेस्ट सिरीज. आणि त्याच करता AIB PCMB छत्रपती संभाजीनगर तुमच्यासाठी एक ऑल इंडिया टेस्ट सिरीज घेऊन आलेला आहे जिचं नाव आहे अभिजय टेस्ट सिरीज. आणि ती नीट आणि जेई 2025च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ही टेस्ट सिरीज ऑल इंडिया लेवलला घेतल्या जाते आणि जवळपास लाखो विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करतात. आणि तुम्ही नॅशनल लेवलला कुठं स्टँड बाय करताय हे तुम्हाला कळेल या टेस्ट सिरीज मध्ये. तर या टेस्ट सिरीजचे काय काय फायदे, तर तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये जवळपास पूर्ण देशामध्ये 400 सेंटर या टेस्ट सिरीजचे आहेत आणि 1 लाखापेक्षा पण जास्त विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करतात. त्यामुळं जे रियल कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला जे तगडं कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला इथं फेस करायला मिळेल. आणि हे जे याच्यामधले जे MCQ आहेत हे टोटली NCERT बेस्ड आहेत. आणि जो लेटेस्ट NCERTचा सिलेबस आहे अकॉर्डिंग टू दॅट हे MCQ बनवलेले आहेत. जी जेईची टेस्ट होईल त्या पूर्ण टेस्ट CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असतील आणि त्या ऑनलाईन असतील. त्यामुळं जे रिअल एक्झामचा फील आहे हे तुम्हाला येणार आहे. आणखी काय फायदे त्याचे, मल्टी डायमेन्शनल अनालिसिस तुम्हाला मिळेल. म्हणजे नॅशनल लेवलला तुमचा रँक काय आहे, ह्या शहरामध्ये तुमचा रँक काय, जवळपास 400+ विद्यार्थी ह्या शहरामधून ही परीक्षा देतील. आणि ह्या वर्गामध्ये तुमचा रँक काय हे तुम्हाला चेक करून मिळेल. आणि याचं तुम्हाला व्हिडिओ सोल्युशन पण अवेलेबल आहे. तुम्हाला ऑल इंडिया रँक इव्हॅल्युएट करता येईल आणि तुम्ही नीट मध्ये नॅशनल लेवलला कुठं स्टँड बाय करताय हे तुम्हाला कळेल. ह्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात कित्येक विद्यार्थ्यांना 700+ मार्क येतात. त्यामुळं आपण कुठं आहोत, ठीक आहे, या संभाजीनगरच्या बाहेर पडून म्हणजे नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कुठं स्टँड बाय करतोय हे तुम्हाला एक्झामच्या जवळपास एक 7-8 महिने अगोदरच कळायला लागेल. आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 40 टेस्ट घेणार आहोत आणि जेईच्या विद्यार्थ्यांसाठी त्या टेस्ट असणार आहेत जवळपास 30. तर अभिजय टोटल नीटच्या टेस्ट आहेत 46 टेस्ट. त्यामध्ये 3 ट्रॅक आहेत. 11 ट्रॅक त्याच्या 6 टेस्ट असतील, 12 ट्रॅक त्याच्या परत 6 टेस्ट आहेत आणि एक फायनल ट्रॅक आहे ज्यामध्ये युनिट वाईज 11th आणि 12th असे पेपर होतील. आणि मग हाफ सिलेबसवर काही पेपर होतील आणि जवळपास 12 FST आहेत म्हणजे फुल सिलेबस टेस्ट. अशा टोटल फायनल ट्रॅकच्या 34 टेस्ट टोटल मिळून 46 ह्या टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत नीटच्या विद्यार्थ्यांना. आणि जर का एवढं तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर डेफिनेटली तुमचा जो रँक, सिलेक्शन बद्दल तर बोलतच नाही, सिलेक्शन तर 100% होईल, पण तुमचा रँक पण एक चांगल्या लेवल येईल. आणि जे तुमचं स्वप्न आहे एम्स न्यू दिल्ली किंवा KM मुंबईचं ते नक्कीच तुम्ही अचीव्ह करू शकताय. जेईची 2030 टेस्ट आहेत, ट्रॅक त्यामध्ये 6 टेस्ट आहेत आणि त्या युनिट वाईज असतील. 12 ट्रॅक त्याच्यामध्ये सुद्धा 6 टेस्ट आहेत आणि फायनल ट्रॅक म्हणजे त्यामध्ये 18 टेस्ट आहेत. तर टोटल 30 टेस्ट आहेत. याचा टाइम टेबल तुम्हाला AIBच्या ऑफिसमध्ये मिळून जाईल. त्याबद्दल तुम्ही जर इन्क्वायरी केली तर नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल. आणि ह्या ज्या टेस्टची जी फीस आहे जवळपास त्याची फीस 7,999 आहे. पण तुम्हाला AIB तर्फे 50% डिस्काउंट देण्यात येत आहे. आणि ह्या टेस्टची जी फीस आहे ती केवळ 3,999 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40 टेस्ट नीटसाठी आणि जेईसाठी 30 टेस्ट अवेलेबल आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं आहे, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्याचा नक्कीच त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि तुम्ही पण नक्कीच ही टेस्ट सिरीज जॉईन करा.
त्यासाठी तुम्हाला AIBच्या सेंटरवर येऊन तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. थँक्यू सो मच. हा जो याचा जो शेड्यूल आहे तो शेड्यूल सुद्धा माझ्याकडे आहे. या परीक्षा नेमकं कसे होणार आहेत त्याचं सुद्धा मी तुम्हाला ब्रीफमध्ये बोलेल. ही परीक्षा सुरू होणार आहे 11 ऑगस्टला. 11 ऑगस्टला 11वीचा ट्रॅक आहे. नंतर 25 ऑगस्ट, नंतर 1 सप्टेंबर, 15 सप्टेंबर. आता याचा हा सिलेबस आहे, पण याला मॉडिफाय पण करता येईल आणि पाहिजे तसं आपल्याला टेस्ट घेता येतील, हे लक्षात असू द्या. हे सध्याचा ट्रॅक आहे. यानंतर पुढचा जो ट्रॅक आहे यामध्ये परत पुन्हा जे फायनल ट्रॅक आहे तो डिसेंबरमध्ये सुरू होईल. त्यामध्ये 10 युनिट वाईज टेस्ट असणार आहेत आणि 2 हाफ सिलेबस टेस्ट असणार आहेत, एक कम्प्लीट 11वी वर आणि एक कम्प्लीट 12th वर. आणि मग जे 16 मार्च ते जवळपास 29 एप्रिल पर्यंत 12 फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत. मी हे जे बोलतोय नीट 2025 साठी बोलतोय, कारण की ती एक्झाम 4 मेला होणार आहे. तर 29 एप्रिल पर्यंत ही टेस्ट सिरीज चालेल. आणि जे जेईचे मुलं आहेत त्यांच्याकरता ही आपण जे आहे 10 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. हा जो ट्रॅक आहे जेईचा, त्यामध्ये सुरुवातीला 11वी वर 5 टेस्ट आहेत, नंतर 12वी वर 5 टेस्ट आहेत आणि मग त्या डिसेंबर पर्यंत 11+12 हे चालेल. आणि मग डिसेंबर मध्ये पुन्हा FST चालू होतील, फुल सिलेबस टेस्ट जेई मेन्स करता. आणि मग जो पहिला अटेम्प्ट आहे जानेवारीचा त्याच्या अगोदर आम्ही 5 टेस्ट घेऊ आणि जो एप्रिलचा दुसरा अटेम्प्ट आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही फुल सिलेबस 5 टेस्ट घेऊ. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आग्रहाचं सांगणं आहे की त्यांनी ही टेस्ट सिरीज जरूर जॉईन करावी. आणि तुम्ही जर याची जॉईन केली तर डेफिनेटली तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. गेल्या वर्षी पण आम्ही ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना दिली होती, त्याचा त्यांना खूप जास्त फायदा झालेला आहे. थैंक यू सो मच. जब भरोसे की बात है तो AIB आपके साथ है. थैंक यू सो मच. थैंक यू.